नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांची आरजे निकिता आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे दी पीपल्स चॅप्टरमध्ये. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकींचा बिगुल हा वाजलेला आहे आणि यात चालता नागपूरच्या माझ्याबरोबर आज प्रभाग 31च्या मंगला मस्के मॅडम जोडलेला आहे. तर सगळ्यात पहिले तर स्वागत आहे मॅम तुमचं आमच्या नमस्कार. शोमध्ये. नमस्कार. तर सगळ्यात आधी तर मला तुमचा परिचय जाणून घ्यायचा आहे तुमच्या शब्दातून. अगदी. मी मंगला संजय मस्के, राहणं माझं प्रभाग 31, रघुजी नगर, तुकडोजी चौक इथे आहे आणि गेल्या 20 वर्षापासून मी भाजपची कार्यकर्ती आहे. भाजपचे काम करतानाच मी समाजकार्य माझं सतत चालू आहे आणि ते समाजकार्य करत असतानाच 2012मध्ये लोकांच्या इच्छा होती की मी नगरसेविका बनावी किंवा काम करावे, प्रशासनात जाऊन आणखी अधिकाऱ्यांनी मी काम करावं. त्यामुळे मी 2012मध्ये तिकीट मागितली, पण युती असल्यामुळे ती तिकीट मिळाली नाही आणि मी अपक्ष लढले तेव्हा 2चा प्रभाग होता, म्हणजे 2 वार्ड मिळून एक प्रभाग आणि त्या 2 वार्डचा एक प्रभागामध्ये मी 4,922 मतं घेतलीत आणि फक्त 58 मतांनी मी हरले. आणि हरल्यानंतरही माझा प्रवास कंटिन्यू चालू होता. लोकांनी तेवढंच प्रेम दिलं, म्हणजे मी नगरसेविका होऊन हाऊसमध्ये नाही गेली, प्रशासनाची अधिकृत कामं नाही करू शकली, पण माझे कामं समाजकार्य हे चालूच होतं आणि ते सातत्याने आतापर्यंत चालूच आहे, पुढेही चालूच राहणार आहे. पण आता परत एकदा इलेक्शनचं वातावरण आहे आणि एक इच्छा आहे, परत एकदा भाजपच्या तिकीटवर मला लढायचं आहे, भाजपची कार्यकर्ता म्हणून. आणि लोकांची पण इच्छा आहे की ताई तुम्ही एकदा नगरसेविका बना, तुमचं इतकं काम आहे, मग तुम्हाला आम्हाला नगरसेविका बघायचं आहे. तर त्यांच्या प्रेमाखातीर परत एकदा तिकीटवर भाजपच्या कमळ चिन्हावर मला लढायचं आहे आणि नगरसेविका होऊन प्रशासकीय कामाच्या माध्यमातून लोकांचे कामं करायची आहेत. नक्कीच. यासाठी तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत. बिलकुल, थँक्यू. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या प्रभाग 31मध्ये कुठकुठले जागा येतात म्हणून. माझा प्रभाग 31 मी जिथे राहते तिथनंच समजा सुरुवात आहे. रघुजी नगर, सोमवारी क्वार्टर, त्यानंतर हनुमान नगर, चंदन नगर, वकीलपेठचा काही भाग आहे, रेशीमबाग आहे त्याच्यात, आणि त्याच्यानंतर जुनी शुक्रवारी, गणेश नगर, शिवनगर आणि जुना नंदनवन असा एक मोठा प्रभाग आहे हा आणि जवळजवळ 64,000 लोकसंख्येचा हा प्रभाग. अरे वा. तर हा तर भाग झाला तुमच्या निवडणुकीचा, पण सगळ्यात आधी तुम्हाला कधी डोक्यात आलेलं की मी नगरसेविका बनू शकते किंवा समाजकार्यात यायचं आहे बा म्हणून? कुठनं इन्स्पिरेशन आलं तुम्हाला याचं? आपण जेव्हा समाजात राहतो, वार्डात राहतो, छोटे मोठे कार्यक्रममध्ये आपण जातो किंवा त्याच्यात आपण अधिकृतपणे कामं करतो. छोटे छोटे कार्यक्रम आहे, कुठलेही असो, किंवा काही अडचणी आणल्या आजूबाजूच्या किंवा एरियातल्या, तर आपण त्याच्यात सहभाग होतो आणि त्यातूनच मग लोक लाईक करतात की या व्यक्तीचा लोक ऐकतात किंवा यांचा बोलण्याला मान, आणि असं करता करता ते वाढत जातं आपलं कार्य. आणि बस असंच घरगुती एक महिला बाहेर निघाली, समाजकार्यात वाढली आणि ते कार्य आज म्हणजे भरपूर वाढलेलं आहे आणि लोकांचं प्रेमही मला भरपूर मिळत आहे. तर असं मला वाटतं की आता हे आपण आहोत तोपर्यंत हे कायम करत राहावं, लोकांची सेवा आणि लोकांचं कार्य. नक्कीच. म्हणजे लोकांचं मत तुमच्या पाठीशी आहे तर मग अजून कायच हवं. हां, म्हणजे माझी आज इलेक्शन जी लढण्याची इच्छा आहे ती लोकांच्या इच्छेमुळेच म्हणू आपण, की त्यांचा विश्वास आणि त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. बरोबर. तरी आता लोकांची गोष्ट, आपल्या जनतेची गोष्ट आलेलीच आहे. तर सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कुठली वाटते? सध्याच्या परिस्थितीत प्रभाग 31मध्ये समस्या म्हटली तर गटर लाईनची आणि त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची ही खूप मोठी समस्या आहे. कारण की 50 वर्ष जुनी गटर लाईन झाली आहे, त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणून गटर लाईन ब्रेक झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे तिथनंच प्याच्या पाण्याची लाईन गेल्यामुळे ती पण जुन्या झाल्या आहेत, 50 वर्ष जुन्या त्या पण आहेत. त्याच्यामुळे ते कुठेतरी पाणी मिक्स होतं आणि त्याच्यामुळे दूषित पाणी लोकांना मिळत आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याची समस्या आहे. सध्या आपण त्याच्यावर कार्य चालू आहे. कोणाची कंप्लेंट आली तर आपण काम करतच आहोत त्याच्यावर, म्हणजे OCWला फोन करणे किंवा गटर लाईनसाठी हनुमाननगर झोन जो आमच्या अंतर्गत येतो त्याला तिथे कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना फोन करून काम करून घेतो, पण त्याच्यावर प्रॉपर सोल्युशन अजून निघालेलं नाही. आणि ते आपल्याला जेव्हा आपण सत्तेत येऊ तर अधिकाऱ्यांनी ते काम आपण करू शकू असं मला नक्कीच. वाटतं. तर
तत्काळ कुठल्या गोष्टीची गरज आहे तुमच्या प्रभाग 31 मध्ये सगळ्यात जास्त काम करण्याची? तुम्हाला काय वाटतं त्यावर? सध्या ते आता सांगितलं मी तुम्हाला की गटर लाईन, पिण्याचं पाणी बरोबर. आणि रोड ही जी मेन समस्या आहे, लोकांच्या गरजू रोजच्या ज्या गरजा आहे आणि आरोग्याचा विषय आहे, तो सगळ्यात मोठा आहे. आणि त्याच्यानंतर अनेक अशा समस्या आहेत ज्या समोर येतील त्या आपल्याला सॉल्व्ह करत पुढे जावंच लागतं. ते आपण नक्की करू. स्वच्छतेचा एक विषय आहे की एरिया स्वच्छ राहायला पाहिजे, ज्याच्यामुळे पण आरोग्यावर प्रभाव पडतो. बरोबर. आता ज्या प्रकारे लोक तुमच्या पाठीशी आहेतच, तर आतापर्यंत कुठल्या प्रकारच्या समस्या त्या तुमच्याजवळ घेऊन आल्या आहेत आणि त्यावर तुम्ही काय सोल्युशन त्यांना सांगितलंय? समस्या याच सगळ्या गोष्टीच्या समस्या आहे की गटर लाईन चोक झाली, सगळ्यात मोठा त्याच्यामुळे त्यांच्या संडासात ते ब्लॉक होतात. दूषित पाणी येत आहे तर ते पाण्याच्या बॉटल भरून आणून दाखवतात की ताई बघा हे असं आहे, काय करावं. मग आपल्याला त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन OCWला फोन करणे आहे, महानगरपालिकाला सांगणे आहे. तर हे सगळं आपण करून तात्पुरता म्हणजे मग OCWवाले येतात, पाईपलाईन चेक करतात, जिथे प्रॉब्लेम असेल तिथे तात्पुरता पर्याय करून देतात. आणि गटर लाईन वरच्या वर आम्हाला साफ करून घ्यावं लागत आहे, मशीन बोलवावं लागत आहे. तर या सगळ्या कामं आपले सातत्याने चालू आहेत. नक्कीच. आता सगळ्यात मोठी प्रभाग 31ची समस्या तर गटर लाईनचीच आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं अजून कुठल्या प्रॉब्लेम्स लोक फेस करताय आणि त्यावर काय सोल्युशन आपण बघू इच्छित आहे? बघा, गटर लाईन, पाण्याचं लाईन तर आहेच, पण सगळ्यात मोठी प्रॉब्लेम अजून एक आहे आमच्या इथे प्रभाग 31मध्ये की म्हाडाचे क्वार्टर्स आहेत. ते पण 50 वर्ष जुने झालेले आहेत. आणि काही क्वार्टर्स इतके जर्जर झाले की तिथे लोक जे राहतात ना, कधी काय धोका होईल सांगता नाही. तर त्याचंही नूतनीकरणचा एक विषय आहे. आणि आमच्या सुरुवातीला आम्ही आमच्या आमदारांना भेटून मीटिंग वगैरे झालेल्या आहेत, पण त्याचा पाठलाग करून ते काम लवकर झालं पाहिजे आणि लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे. नवीन बिल्डिंग कशा तयार होतील किंवा त्याच्यात अजून काय करता येईल, ते एक मोठी समस्या आणि त्याला पहिले सॉल्व्ह करायचं. कारण की खूप मोठा परिसर आहे तो म्हाडाचा क्वार्टर. म्हणजे आपण सगळ्यात पहिले निवडून आल्यास हा प्रेफरन्स आहे आपल्या कामाचा. तरी जनतेला म्हणजे हे माहिती असायला पाहिजे की त्यांचे हे प्रॉब्लेम्स लवकरात नाही, लवकर लवकरात लवकर अगदी. आणि आत्ताही आपले प्रयत्न चालूच आहे. निवडून आल्यावर तर नक्की आपण करू. नक्कीच. तरी आता या सगळ्यात मोठ्या समस्या झाल्या, पण ज्या बेसिक लाईफच्या आपल्या असतात, रस्ता, पाणी पुरवठा, स्वच्छता, तर याकडे काय लक्ष आहे आपलं? रस्ता म्हटलं ना तर रस्ते एकदम आमच्या एरियातले तेवढे पक्के सिमेंट रोड तर नाही, सारखेच आहे. एखादा झाला असेल तर झाला असेल. रघुजीनगरमध्ये तर नाहीच आहे. तर तो एक विषय राहणार आहे, रस्ते मजबूत नवीन करणे किंवा नूतनीकरणाचा. आणि जे छोटे रस्ते आहे आतमधले गल्लीतले, तर तिथून ब्रेकर्स आजकाल होत नाही. त्याच्यामुळे युवा जो आहे गाडी चालवतो, ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तर ते ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी करताना म्हणजे आताही आम्ही जेव्हा काम करतो ते प्रॉब्लेम्स आमच्याकडे लोक घेऊन आले. CCTV फुटेज दाखवले की ताई बघा हे असे ॲक्सिडेंट होत आहे, काहीतरी याच्यावर उपाय करा. ब्रेकर आपल्याला करू देत नाही तर काय करायचं. म्हणजे मोठे मोठे 2-3 ॲक्सिडेंट झाले. मग आम्ही त्याच्यावर ॲप्लिकेशन्स केल्या, पहिले झोनला दिल्या, मग ट्रॅफिक पोलीसला दिल्या, सिव्हिलपर्यंत आम्ही गेलो आणि त्याच्यावर मार्क काढला. आणि आम्ही आतमध्ये येल्लो बेल्ट जे बनतो आपण पट्टे, ते लावून घेतले. आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण अगदी नाहीसा झालेला आहे आणि त्याच्यामुळे नागरिक खूप खुश आहेत. तर अशा छोट्या छोट्या ज्या पण समस्या आमच्या डोळ्यासमोर येत आहे, कुठे फुटपाथ नसेल, पाणी साचत असेल, त्यांनी जर डिमांड केली तर ते करून घेणे आहे. तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. बरोबर. आणि स्वच्छतेला घेऊन आपण खूप दिवसांपासून सांगतोय की ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा, तरी सुद्धा लोक काही ऐकत नाही आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स एकामेकामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम व्हायला लागतो. तर यावर तुमचं काय मत आहे स्वच्छतेवर? स्वच्छता घंटागाडी जी येते ती रेग्युलर आली पाहिजे. आणि जे सफाई कर्मचारी आहे ते कमी झालेले आहे रिटायरमेंट नंतर म्हणा की तर नवीन भरती नाही झाली आहे. तर आपण प्रशासनाला त्याची मागणी करू, नवीन भरती कशी होईल जेणेकरून रोजगारी मिळेल आणि एरियात स्वच्छता कर्मचारी वाढतील. आणि लोकांमध्ये जनजागृतीचे काही ना काही आपल्याला करावं लागेल, त्यांना भेटून छोटे मोठे कार्यक्रम घेऊन. आणि जितका जास्त स्वच्छ एरिया राहील तेवढा निरोगी आपला एरिया राहील आणि लोक स्वस्त, तर सगळंच बरोबर. एका गोष्टीला जोडून भरपूर गोष्टी असतात, त्यात स्वच्छता सगळ्यात मोठा भाग. बरोबर. आणि पाणी पुरवठा आपल्याकडे कसा आहे प्रभाग 31 मध्ये? व्यवस्थित? पाणी पुरवठा सध्या व्यवस्थित आहे, पण पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे 24/7 जे आपण म्हटलं आपल्या सरकारने. तर त्याच्यावर ते रेग्युलर नाही झालं. जे क्वार्टर्स आहे तिथे तर नाहीच झालं आहे, तिथे ते करून घेण्याचं काम आहे.
नक्कीच. तर ते एक मोठं काम आहे आपल्याला. तर हे जे बेसिक काम आहेत ते लवकरात लवकर होतील याची अपेक्षा आपण बिलकुल, करूयात. करू. ओके. नक्कीच. आता प्रश्न असा येतो ना, की लोक आपल्याजवळ डिरेक्टली येऊ शकत नाही किंवा त्यांना माहिती नसतं की कुठे जायचं, कुठे धाव घ्यायची. तर यावर तुम्ही काय सांगाल? ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात? हां, लोकांना समस्या येत असेल, पण माझ्यापर्यंत यायला त्यांना बिलकुलच समस्या नाही आहे. कारण की माझं घर आणि ऑफिस दोन्ही 24/7 असलं तर असं आपण म्हणू शकतो. Correct. म्हणजे कधीही लोक आपण कधीही येऊ शकतात. ऑफिसही सुरू राहते, घरही आहे आणि फोन नंबर प्रत्येकापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलाच आहे. आणि विविध कार्यक्रम माझे सतत चालू असतात. म्हणजे कॅम्प मी घेत असते. म्हणजे असं नाही की आता इलेक्शन आलं म्हणूनच मी बाहेर निघाली आणि म्हणून घेते, असं नाही आहे. तो अनेक आरोग्य शिबिर घेतलेले आहे, आधार कार्ड कॅम्प घेतलेला आहे, निराधारचा तर मी सदस्य होते संजय गांधी निराधार योजनेचे. त्याच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. म्हणजे जितकेही मी माझ्या वार्डातले जे सिनियर्स आहेत तर ते बिनधास्तपणे येतात आणि इतके एक्झाम्पल आहे ना की लोक, अरे ती मस्केताई आहे, तिला विचारा ना, ती तुझं काम करून देईल. तर त्या म्हातारे जे महिला आहे किंवा सिनियर ते हक्काने येतात की बाई हे काम तू करून दे, आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर आयुष्मान आहे, आभा कार्ड, असे माझे जे शिबिर आहे ते कंटिन्यू चालत असतात. त्याच्यामुळे लोकांना घर आणि ऑफिस दोन्ही माहिती आहे. बरोबर. आणि प्रभागापर्यंत जेव्हापासून प्रभाग डिक्लेअर झाला आहे तर प्रभागापर्यंतही आपण आपला कार्यालयाचा आणि आपला जो आहे प्रचार म्हणा किंवा माहिती झाली पाहिजे लोकांना की इथे आपलं कार्यालय. तर आपण पत्रकं वाटून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. राशन कार्डचा कॅम्प आपण घेतला. त्याच्यात अनेक लोकांना राशन कार्डचं काही नावं चेंज आहे, कोणाला ट्रान्सफरचं आहे, कोणाला नवीन राशन कार्ड, या सगळ्या गोष्टी पाठलाग करून घेतल्या. ते कर्मचारी राशनचे जे धान्य पुरवठा विभागचे ते पण खुश झाले की ते सगळे कॅम्प घेतात, पण तुमचा कॅम्प एकदम वेगळा होता. अरे वा. म्हणजे आपण जेव्हा काम करतो तर सेवाभावाने केली पाहिजे असं मला वाटतं की लोकांचं मन समाधानी झालं पाहिजे, ते खुश झाले पाहिजे. नाही तर फक्त नावासाठी कॅम्प नाही तर त्यांना लाभ मिळाला पाहिजे, हा माझा उद्देश असतो. आणि त्या माध्यमातून आपण नवीन राशन कार्ड त्यांचा पाठपुरावा करून घेतले. आमचे आमदार मोहनभाऊ मते त्यांना आणलं, बोलावलं ऑफिसमध्ये आणि तिथनं वाटप केलं. तर एक तो छान उपक्रम होता की लोकांना जाणीव झाली की इथून आपले कामं 100% होतात. बरोबर. लोकांना अपेक्षा तेवढ्याच असतात बस की आमचे बस. छोटे मोठे आणि काम नगरसेवकाचं झाले. इलेक्शन साधं असतं की लोकांना आपल्यापर्यंत पोचता आलं पाहिजे बरोबर. आणि त्यांचे काम झाले पाहिजे. तर एवढं होईल. हा, तर हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन असू शकतो की तुम्हाला काय वाटतं की मागील नगरसेवकांनी जे काम नाही केले त्यावर तुम्ही काय म्हणाल आणि तुम्ही काय काम कराल त्यावर, आणि कुठल्या कामाला प्रेफरन्स द्याल? पुन्हा एकदा मी विचारेल. कुठला काम म्हणून नाही, मला तर सगळेच कामं करायचे आहे लोकांचे, जनतेचे. बरोबर. जेही कामं माझ्या डोळ्यासमोर येतील, जे माझ्यासमोर येतील, लोक जे मला दाखवून देतील, ते सगळे कामं करायचा माझा प्रयत्न चालू आहे, सातत्याने चालू राहणार आहे. त्याच्यात 100% मी कशी उतरते ते माझा प्रयत्न राहणार आहे. आणि नक्कीच मी चांगलं काम करून लोकांचं मन जिंकून राहील असं पुन्हा एकदा त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. तर मग माझा पुढचा प्रश्न असा तुमच्यासाठी की जेव्हा वॉर्ड सिस्टम आपल्याकडे होतं तेव्हा लोक इझिली त्यांच्याकडे जाऊ शकत होते जेव्हा केव्हा नगरसेवक होता. पण आता प्रभाग असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होत चालली, म्हणजे लोकांना कळतच नाही की जायचं कुठे नेमकं. अगदी. तर यावर तुमचं म्हणणं काय आहे? अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे. पहिले प्रभाग वार्ड सिस्टीम होती तर एक नगरसेवक, म्हणजे एरिया छोटा राहायचा. नंतर 2चा झाला, तोही ठीक होता. पण आता 4 झाले, 4 वार्ड मिळून एक प्रभाग. तर नक्कीच लोकांना प्रश्न पडतो की आम्ही कुठल्या नगरसेवकाकडे जायचं. आणि आम्हाला म्हणजे वार्डातलं तर ठीक आहे, पण काठले जे असतात या वार्ड आणि दुसरा वार्ड मिळून जो असतो तिथल्या लोकांना प्रॉब्लेम येतो की आम्ही इकडे जायचं की तिकडे जायचं, कामं कोणाकडं करून घ्यायचं. पण तुम्हाला मी सांगते, विश्वासही देते तुमच्या माध्यमातून की निवडून आल्यावर मी वार्डात काम नाही करणार, तर मी प्रभागात काम करेल. कारण की मला प्रभागातली जनता निवडून देणार आहे. आणि तो या टोकापासनं म्हणजे रघुजी नगरपासनं तर जुना नंदनवन बरोबर. जगनाडे चौकापर्यंतचा जो माझा प्रभाग आहे, प्रभाग 31, त्या प्रभागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहोचेल. प्रत्येक नागरिक माझ्यापर्यंत येऊ शकतो आणि त्याची जी काही समस्या राहील, प्रभागातली जे काही कामं राहतील ते मी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. नक्कीच. वा, म्हणजे सोल्युशन मिळालेलं आपल्याला या अगदी गोष्टीवर. अगदी. नाही, ते करा, आपण करूच. बरोबर. की हां.
आताही मी कॅम्प घेते तर पूर्ण प्रभागातच घेते, वार्डापुरती मी नाही आहे. बरोबर. कारण म्हणजे प्रॉब्लेमच आहे, सामान्य लोकांना माहिती नसतं नेमकं काय करायचं काय नाही, तर त्यांच्यापर्यंत सोल्युशन पोहोचले तर नक्कीच ते लोक पण पुढे येतील. हो ना. तर याचबरोबर मला हे विचारायचं आहे, तुम्ही एक महिला आहात आणि आपण आज 21व्या शतकात असलो तरी सुद्धा महिलांचा तो प्रॉब्लेम असतोच अगदी. की सुरक्षेचं काय, तर यावर तुमचं म्हणणं काय? आजही आपण किती जर शिक्षणच्या क्षेत्रात सगळ्या दृष्टीने वाढलो आहे तरी कुठे ना कुठे आहेच महिलांसाठी. आणि नक्कीच तो विचार प्रत्येकाला असतो आणि त्या माध्यमातून आम्ही घेतच असतो कार्यक्रम. पण पुढे पण असं राहील की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभाग 31मधले जे पोलीस स्टेशन्स येतात, म्हणजे आमचा हुडकेश्वर आहे, सक्करधरा आहे, तर तिथल्या अधिकाऱ्यांसोबत आणि आमच्या जनतेसोबत काही जनजागृतीचे आम्ही असे छोटे मोठे कार्यक्रम घेऊ आणि त्यांच्यापर्यंत आणि त्यांची आणि लोकांची आणि अधिकाऱ्यांची मैत्रीपूर्ण ओळख निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून एखाद्या महिलेला कुठल्याही प्रकारचं काही असुरक्षितता वाटली, ते घरगुती असो की बाहेर सामाजिक असो कुठेही, तर ती त्यांच्यापर्यंत डायरेक्टली ती जाऊ शकली पाहिजे. आम्ही तर आहोच माध्यम, पण त्यांच्यात जर डायरेक्ट मैत्रीचं वातावरण निर्माण होणे, ती भीती दूर. कारण की महिला म्हणा की आम जनता पोलीस स्टेशनला घाबरते, जायला घाबरतात. तर आपण तो प्रयास करू की त्यांचं प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह झाले पाहिजे, त्यांची गोष्ट ऐकून घेतली पाहिजे आणि त्याचं निराकरण झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे पुन्हा एक जो खूप मोठा प्रॉब्लेम आपण मांडतो तो पण सॉल्व्ह होताना दिसतोय आम्हाला. करू. आणि याचबरोबर मी हे विचारेल की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांकरिता तुमचं काय मत आहे आणि काय कामं कराल त्यांच्यासाठी पुन्हा? बिलकुल. तुम्हाला सांगते की मी संजय गांधी निराधार योजनेची सदस्य होती, समितीवर होते. तर त्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा जे दिव्यांग माझ्यापर्यंत आले त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिलाच आहे आणि त्याच्यामुळे ते अनुभव आहेच मला आणि सातत्याने आपण ते करत आहोत. पुढे पण एक विचार आहे की प्रभागात अनेक जे गार्डन्स असतात ते असतात, लहान मुलं यंग तर जातात, पण दिव्यांगांसाठी म्हणा की ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला जागा नसते किंवा त्यांना आपल्या मनासारखं काही करायला, तर एक विरंगुळा केंद्र ते तयार करणे आणि त्यांचे आरोग्य शिबिर आयोजित करणे त्यांच्यासाठी एरियामध्ये. दुसरं जे योजना आहे, शासकीय योजना, त्याच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी दिव्यांगांसाठी असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, हा प्रामुख्याने विषय राहील तो आणि ते आपण करू. नक्कीच. आणि याचबरोबर जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यूथ आजचा, हा सगळ्यात मोठा वोटर आता तुमचा राहणार आहे आणि आजचा यूथ काही वेगळाच विचार करतो. तर त्याचबरोबर समस्या पण भरपूर येतात. सध्या तरी रोजगार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तरी माहिती आहे आपल्याला की खूप रोजगार आहेत, त्याच्यावर फक्त काम करण्याची गरज आहे. तर यावर तुम्ही काय म्हणाल? तुमच्या प्रभागासाठी तुम्ही काय काम कराल? युवांचा जो प्रश्न आहे तो आहेच. बरोबर. आणि आमचे जे आमदार आहे ते रोजगार मेळावा वगैरे आत्ताच त्यांनी घेतला होता आणि त्यांचं सातत्याने चालू असते. आपले खासदार आहेत त्यांचंही चालू असते. पण मी पण निवडून आल्यावर माझं परत आमचे आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने म्हणा की करू आपण त्यांच्या सहयोगाने बेरोजगार जे युवा आहेत त्यांच्यासाठी रोजगार मेळावे, लघु उद्योग विभागाकडनंही काही मेळावे घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करू. आणि काही लोकांना नोकरी, पण काही असे युवा आहेत ज्यांनी छोटे छोटे लघुउद्योग पण सुरू केले, तर त्याच्यातले ते सक्षम होतील आणि ते पण आणखी 1-2 लोकांना तरी रोजगार देऊ शकेल. या दृष्टीने आपण त्याच्यावर काम करू. नक्कीच. तरी याचबरोबर आता यूथ म्हणा, ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा कुठलीही महिला म्हणा, जर यांना तुमच्या कामाशी काही नाराजगी असलीच की हे जमत नाहीये, ते जमत नाहीये किंवा ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, काम आपण सातत्याने करत आहोत, करण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. बरोबर. मागे पुढे कामं होतील, पण काम करण्याचा पूर्ण निर्धार राहील. आपण काम करूच पूर्ण, हे त्यांना विश्वास देऊ आपण आणि त्यांना भेटण्याचा किंवा त्यांचा कॉल त्यांना मी स्वतः जाऊन भेटण्याचा प्रयत्न करेल. काम कसं होईल, कारण की तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी की गायत्री नगर झोपडपट्टी आहे जगनाडे चौकात. तर ते एका कॅम्पमध्ये एक कपल आम्हाला मिळाला. त्यांचा मुलगा 4थीत होता. त्याचा बर्थ सर्टिफिकेट नसल्यामुळे शाळेवाल्यांनी त्याला काढून टाकलं शाळेतनं. आणि मग ते कॅम्प भटकत होते आधार कार्ड करायसाठी, पण आधार कार्ड होतं आणि ते माझ्यापर्यंत समजा भेट झाली.
ॲक्च्युअल कॅम्प दुसरीकडे होता चंदननगरला. मग मी त्यांच्याशी बोलली, त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं, त्यांचं सगळं बघितलं, त्यांना विचारपूस केली की तुम्ही याच्या आधी काय प्रयत्न केले. शिक्षणाचा अभाव, झोपडपट्टीत राहणं म्हटलं तर शिक्षणाचा अभाव. तर त्यांना कळत नव्हतं. ते म्हणे आम्ही या वकिलाकडे गेलो, तिथे गेलो, काहीच होत नाही, इतक्या वर्षापासून चक्रा मारत आहोत, माझ्या पोराचं आयुष्य खराब झालं. म्हटलं थांबा. मग आम्ही त्यांना त्यांची काउन्सिलिंग केली. त्यांना पहिले हनुमाननगर झोनमध्ये पाठवलं, तिथनं माहिती घ्यायला लावली. ते झालं. मग त्यांनी सांगितलं की आम्ही या वकिलाकडे आमची केस दिली होती. मग मी त्यांना कॉल केला, तर त्या म्हणाल्या नाही नाही माझं काम झालं, मी त्यांचं सबमिट करून दिलं आहे म्हणे जिल्ह्यामध्ये, झालं म्हणे. म्हटलं ताई, आणि ते माझं डोकं खात आहे. म्हटलं डोकं नाही खात आहे, ते शिक्षणाचा अभाव आहे त्यांच्या मुलाचं शिक्षणाचा विषय पुढे जाऊन तोही तेच करणार का, रस्त्यावर बसून सामान विकेल का. तर तुम्ही फक्त मला एवढं तर सांगा की तुमची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे. मग तिला थोडं डोक्यात आलं असेल तिने मला प्रोसेस सांगितली. मग आम्ही जिल्ह्यात जे संतोष सर आहे तहसीलदार, त्यांना कॉल केला की सर असा असा विषय आहे, तुमची मदत लागणार. त्यांनी आम्हाला सहयोग केला. ॲप्लिकेशन आम्ही करायला लावली यांना परत. मग त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनमधली आम्हाला FIR पाहिजे. आम्ही त्यांना कोतवालीचे एक दिली. तिथेही त्यांनी सहयोग केला. म्हणजे आम्ही जिथे जिथे त्यांना ज्या ज्या टप्प्यावर गरज पडत होती त्या त्या टप्प्यावर मदत करत गेलो. आणि तुम्हाला सांगते 2 महिन्यात त्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आलं आणि आज आधार कार्ड त्या मुलाचा होत आहे. इतके खुश झाले ते दोघंही आईवडील. ते मुलाला घेऊन परत आमच्यापर्यंत आले की तुमच्यामुळे हे काम झालं. तर मला त्याच्यात इतका आनंद होतो ना. मी हे केलं म्हणजे मला सांगायचं हा आहे की काही करून आपण त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचं काम कसं होईल याचा प्रयत्न आमचा असतो. आणि नक्की आपण तिथे क्लास तर पाहण्याचा विषयच नाही, गरीब असो, वृद्ध असो, महिला असो, त्याचं काम कसं होईल, प्रभागाचं काम कसं होईल, त्याच्याचकडे आपलं काम. जनतेसाठी आपल्याला काम करायचं आणि जर असे एक्झाम्पल त्यांच्यापर्यंत पोहोचले तर मला वाटतं की ते तुमच्यापर्यंत म्हणजे कुठलाही व्यक्ती असो तो इझिली येणारच. इझी. हो ना. हो अगदी. नक्कीच. तर आता 4 वर्षांचा काळ तर आपला असाच गेलाय सध्याच्या स्थितीमध्ये, पण येणार आता 5 वर्षांचा तुमच्या हाती असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असे कुठले कामं कराल जे लोकांनी नंतर पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि पुन्हा त्यांना तुम्हीच नगरसेविका म्हणून बघायला आवडेल? काम पर्टिक्युलर कुठला एक तर करायचं नाही आहे. प्रभाग आहे तर प्रभागाचा विकास कसा होईल, तिथल्या जनतेला प्रत्येक गोष्टीच्या सुखसुविधा कशा मिळतील त्याच्याचकडे माझा कल असणार आहे. आधी आपण सांगितलंच आहे की गटर लाईन, पाण्याची लाईन, रस्ते, विरंगुळा केंद्र, लायब्ररी सगळ्यात मोठं ते पण आहे की आमच्या इथे छोट्या छोट्या लायब्ररीज आहेत. पण मग काय होतं माहिती आहे का, आता त्याचं पण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की रोडच्या या पलीकडे एक लायब्ररी आहे आणि या रोडच्या इकडचा एक मुलगा, त्याला तिथे जायचं आहे, त्याच गरीब घरचा मुलगा. तर त्यांनी सांगितलं की नाही आमच्या इथे इकडच्याच लोकांसाठी ही लायब्ररी आहे, तुला आम्ही ॲडमिशन देऊ नाही शकत. तर ही जी समस्या ही पण एक डोळ्यासमोर आली. तर या सगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे. म्हणजे प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण सुखसुविधा कशा पोहोचवू शकतो आणि तेच कामं करून आपल्याला नाव होईल नाही होईल ते नंतरचा विषय, पण मला तिथपर्यंत पोचायचं आहे आणि नक्कीच मी ते करायचा प्रयत्न करेल. नक्कीच. तर मला हे विचारायचं म्हणजे मला उत्सुकता आली आतमधनं की तुम्हाला आता 20 वर्ष झाले आहे या फील्डमध्ये येऊन, आपल्या राजकारणात येऊन, समाजकार्य करण्यात. पण त्याआधी तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे म्हणा किंवा आधीपासून आवड होती असं काही, तुमची जर्नी काय राहिली आहे आधीपासूनची? अगदी अगदी. म्हणजे समाजकारण काही एकदम उत्पन्न नाही होत. बरोबर. है ना. किंवा कोणाला पाहुणी नाही, तर ती आतमध्येच आपल्या असते. प्रत्येकाच्या आतमध्ये कुठला तरी सुप्त गुण असतो म्हणते ना, तर तसं काही म्हणता येईल. कॉलेजमध्ये शाळेत असताना पण कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात किंवा जे व्हायचे त्याच्यात मी भाग घ्यायची. तिथेही जे भाजपची युवा होतं त्याच्यातही मी युवा म्हणून काम केलं आहे. पण लग्न लवकर झालं आणि मग मी सासरी आली. इथे आल्यावर काही वर्ष एक घरगुती बायको म्हणून, सून म्हणून आणि 2 मुलींची आई म्हणून राहिली. पण ते गुण कुठेतरी कोणाला दिसत असेल तर माझे एक भाऊ आहे, ताई म्हणे तू इतकी चांगलं आहे, तुझं सगळं काम चांगलं आहे, लोक तुला लाईक करतात, तू बाहेर का नाही निघत, तू बाहेर निघ तर आणि बघ मग म्हणे तू तू करू शकते. मग थोडं थोडं हळूहळू मी जे कार्यक्रम एरियातले होते तिथे करणं सुरुवात केले, तिथे जाणं सुरुवात केली, छोटे मोठे कार्यक्रमात हिस्सा घेतला. आणि असं करता करता माझी एक मैत्रीण आहे, तिने मला भाजप
या पक्षात म्हणजे लग्नानंतर याच्यात आणलं की तू मी आहे त्याच्यात, तू पण ये, तुला पद देते मी. म्हटलं नको नको, माझ्याच्याने होणार नाही. तर नाही म्हणे, तू ये तर. आणि अशी माझी सुरुवात झाली. म्हणजे मी आधी घरगुती महिला आणि माझं छोटंसं पार्लर होतं, ब्युटी अरे वा. पार्लर, घरीच चालवायची. म्हणजे असं माझं जीवन चालू तर आता होतं. पण इंटरेस्ट आहे. नाही, आता राजकारणात म्हणजे समाजकारण मध्ये शिरलो नक्कीच. आणि बच्चे जसं शिक्षणात मोठे व्हायला लागले तर मग ते ब्रेक झालं. ब्रेक झाला. म्हणजे ती पण आवड होती म्हणून करत होते, गरज होती म्हणून नाही. बरोबर. त्याच्यामुळे मग त्याला थांबवलं की मग मला नाही का समाजकारण करताना असं वाटलं की जेव्हा लोकांचे कामं केल्यावर जो समाधान मिळतो आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मिळतो ना, तो खूप समाधान देतो आपल्याला. म्हणजे खूप पैसा असल्यावर सुख मिळतं, समाधान मिळतो तसं नाही. तर लोकांचं जेव्हा तुम्ही दुःख दूर करता आणि त्याच्यानंतरचा जो आनंद मिळतो ना, ते मला आता हवासा वाटतो. अरे वा. आणि त्याच्यामुळे ते वाढत गेलं. आणि मग भाजपमध्ये जेव्हा मी गेली तर मला माझी सुरुवात, कदाचित त्यांनाही माझे सुप्त गुण दिसले असेल, तर माझी सुरुवातच मोठ्या पदापासून. मी सदस्य होता बरोबर भाजपमध्ये उपाध्यक्ष, दक्षिण उपाध्यक्ष म्हणून आली. मग मला लगेच भाजप अध्यक्ष म्हणून पद मिळालं महिला आघाडीचं. तर असे सगळे जे पदं मला मिळाले ते वरचे, शहर महामंत्री राहिली, संपर्क प्रमुख राहिली. तर ज्या जबाबदारीचे पद होते तेच मला मिळत गेले. आणि त्याच्यामुळे ते मला कामं करायला इझी होत गेलं. तर असा माझा हा प्रवास आहे. आणि आता एक इच्छा आहे की समाजात आपण जे वावरत आहो आणि लोकांपर्यंत पोचला आहे, लोकांची एक इच्छा आहे, तर मी राजकारणात म्हणजे आता अधिकृत नगरसेविका म्हणून काम करावं. आणि लोक आणखी जे काही कामं उरले आहेत ते पण मी पूर्ण करू शकेल असा विश्वास आहे. आता यातनंच मला एक असं येतं आहे, आजकाल सोशल मीडियावर खूप असं व्हायरल होताना दिसतं किंवा लोकांच्या तोंडी ही गोष्ट असते की एक महिला आहे तर तिच्या पाठीमागे लोक असतील, तिचा नवरा असेल किंवा कोणाचा तरी पाठिंबा असेल. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? कुठे कुठे असं असतं की ज्या डायरेक्ट इलेक्शन लढायला निघतात त्यांचं. पण माझं तसं नाही आहे. म्हणजे आधीपासून तुम्हाला सांगितलं की गुण आपोआप निघतात. तर असं हळूहळू जेव्हा मी काम करत करत बाहेर आली, तर आज एवढी सक्षम मी झाली आहे की पोलीस स्टेशनचं काम असो, हनुमाननगर झोनचा म्हणजे सिव्हिलचं कुठलंही काम असेल, तर मी माझे कार्यकर्ते आणि मी सक्षमपणे मी ते सॉल्व करते. माझे हस्बंड तुम्हाला सांगते की गव्हर्नमेंट जॉबला होते, आता रिटायर झाले. तर त्यांचा पाठिंबा मला राजकारणात अजिबात मिळालेला नाही. त्यांचा पाठिंबा एवढाच होता की तुला काय करायचं तू कर. त्यांचा विश्वास माझ्यासोबत होता. मुली शिक्षणात होत्या आणि आता मोठ्या झाल्या तर आपल्या आपल्या जॉबमध्ये त्या आहे. त्याच्यामुळे त्यांचाही पाठिंबा असा नव्हता. मला मदत ही होती की तू तुझ्या परीने काही कर बाहेर, पण आम्ही त्याच्यात नाही आहो. आणि त्याच्यामुळे मी खंबीरपणे मजबूत होत गेले. आणि आज जे मी काम करत आहे ती माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासाने स्वतःच्या बळावर करत आहे. आणि पुढे पण मी स्वतः करणार आहे ते. म्हणजे माझ्याकडे जेव्हा कोणी काम करायला येईल तर माझा फोन माझा पती किंवा माझ्या घरचे नाही उचलणार, ती मंगला मस्के ही स्वतः उचलणार आणि हीच ती कामं करणार, एवढा विश्वास देते. नक्कीच. आणि आम्ही तुम्हाला पुढचे 5 वर्ष बघण्यासाठी आतुर आहोत आता. थँक्यू. तुमच्या शुभेच्छाला धन्यवाद. नक्कीच, नेहमीच. मला असं वाटतं खूप सुंदर चर्चा आपली आतापर्यंत रंगली आहे म्हणून. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देईल आमच्या दी पीपल्स चॅप्टर या पूर्ण टीमकडून. आणि शेवटचं हेच म्हणेल की तुम्ही जनतेला काय सांगाल आमच्या? मी या चॅनलच्या माध्यमातून जनतेला हे एवढंच सांगू इच्छिते की आतापर्यंत मी जे काम करत आली आहे, ज्याच्यामुळे तुम्ही मला विश्वासात घेतलं आणि तुमच्या विश्वासामुळे मी काम करत आली, तोच विश्वास कायम ठेवा. आणि मला एकदा तरी नगरसेविका म्हणून तुमच्यापर्यंत येऊ द्या. कमळ चिन्हावर मंगला मस्के ही राहणार आणि तिला विजयी करा, बहुमताने विजयी करा, जेणेकरून मी तुमचे सगळे कामं पूर्ण विश्वासाने, इमानदारीने करून आणि जो विश्वास आजपर्यंत तुम्ही माझ्यावर टाकलेला आहे तोच विश्वास असाच कायम ठेवा आणि मला बहुमताने विजयी करा. एवढंच बोलते. आणि मला नक्की विश्वास आहे की तुम्ही मला बहुमताने विजयी कराल आणि आपल्या सेवेची मला संधी द्याल. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. थँक्यू सो मच.